नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी फॅकल्टी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, तर पुणे युनिव्हर्सिटीमध्ये जे फर्स्ट इयर इंजिनिअरिंग आहे, फर्स्ट इयर बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम 2019 पॅटर्न हे बघणार आहोत. म्हणजेच की काय, फर्स्ट इयरचा सिलेबस बघणार आहोत. आपल्याकडे ही 37 पानाची PDF आहे की जी फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचा संपूर्ण सिलेबस तुम्हाला दाखवते. हा जो सिलेबस आहे हा इफेक्टिव्ह झाला 2019-20 पासून सुरू झाला, ठीक आहे. आणि रूलनुसार दर 4 वर्षांनी युनिव्हर्सिटीचा जो सिलेबस आहे तो बदलत असतो. पण या वर्षी म्हणजेच की 2023-24 ला तो बदलणार होता तसं म्हणलं जात होतं, पण तो काही बदलला नाही. मे बी पुढच्या वर्षी बदलेल. म्हणजेच की 2019 पॅटर्नची ही बॅच शेवटची बॅच असेल आणि 2024 पासून नवीन अपडेट येईल. या आपण त्या ठिकाणी हा कोर्स उपलब्ध करून दिलेला आहे की जो इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1चा आहे, सेमिस्टर 1चा. मागच्या वर्षी देखील विद्यार्थ्यांना हा कोर्स आपण उपलब्ध करून दिला होता आणि त्यांचा फीडबॅक देखील खूप चांगला आहे. याचे फ्री डेमो लेक्चर्स आम्ही आपल्या ॲपवर उपलब्ध करून दिलेले आहेत. ते तुम्ही पाहू शकता. त्यासाठी ॲप डाउनलोड करा आणि फ्री डेमो लेक्चर पहा, एक्सपिरियन्स घ्या आणि त्यानंतर या कोर्ससाठी एनरोल देखील करा. तुम्हाला खूप हा सब्जेक्ट सोपा जाणार आहे. लिंक याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, ठीक आहे. तर आपण हा सिलेबस पूर्णपणे बघूया. पूर्ण PDF मी तुम्हाला समजून सांगतो कशी बघायची आहे, कारण की ही एक PDF तुम्हाला संपूर्ण वर्षभर खूप कामाला येणार आहे. त्यामुळे या PDF ला स्टार करून ठेवा. तुमच्या फोनमध्ये ही अशा ठिकाणी ठेवा की लगेच सापडेल, किंवा याची प्रिंट काढून ठेवा, ठीक आहे. तर हा टेबल 1 आहे, फर्स्ट इयर इंजिनिअरिंग स्ट्रक्चर ऑफ सेमिस्टर 1 आहे. हे बघा, सगळ्यात पहिल्यांदा कोर्स कोड असतो. कोर्स म्हणजेच की सब्जेक्ट आपण म्हणूया. कोर्स नेम आहे, कोर्स नेम म्हणजेच की सब्जेक्ट. तर इथे तुमचे सब्जेक्ट्स आहेत, इथे कोर्स कोड आहे. हा कोर्सचा कोड आहे ना, तो तुम्हाला जेव्हा तुम्ही एक्झामिनेशनचा फॉर्म भराल तेव्हा कामाला येईल. सब्जेक्टचा कोड बघायचा असतो, इम्पॉर्टंट आहे. तर इथे सगळे आपले हे सब्जेक्ट्स आहेत, एक एक करून आपण बघणार आहोत. पण त्याआधी हे सगळं समजून सांगतो की हे पुढं काय काय तुम्हाला दिलेलं आहे. ही टीचिंग स्कीम आहे, म्हणजेच की प्रत्येक आठवड्यामध्ये किती तुमचे तासाचे लेक्चर्स असतील किंवा काय जे शिकवण्याची पद्धत असेल ती. एक्झामिनेशन स्कीम कशा प्रकारची असणार आहे, म्हणजेच की तुमचा एक्झाम पॅटर्न कशा पद्धतीने असणार आहे तो. आणि क्रेडिट्स, आपली ही क्रेडिट सिस्टम आहे ना, तर कोणत्या सब्जेक्टला किती क्रेडिट आहेत त्या पण गोष्टी तुम्हाला समजणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूयात की आपण एक एक कॉलम त्या ठिकाणी बघूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा हा कॉलम बघा, आपला हा वाला कॉलम, हा कॉलम. तर इथे बघा, थेरी सब्जेक्ट आहे, प्रॅक्टिकल आहे आणि तुमचं ट्युटोरियल आहे. तर थेरी म्हणजे काय की तुमचं त्या ठिकाणी लेक्चर्स जे होतील वर्गामध्ये त्याला आपण थेरी म्हणणार. प्रॅक्टिकल म्हणजे एक्झॅक्टली जाऊन जसे तुम्ही 11-12 प्रॅक्टिकल केले तसे प्रॅक्टिकल. आणि ट्युटोरियल फक्त सेमिस्टर 1 मध्ये फक्त एका सब्जेक्टला आहे, ते म्हणजे इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1 ला आहे. आता आपण हा पहिला सब्जेक्ट बघूया आणि त्याच्यावरून संपूर्ण उदाहरण आपण समजून घ्या, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1. तर याच्यामध्ये बघा, थेरी म्हणजेच की तुमचे लेक्चर पूर्ण आठवड्यामध्ये 3 होणार. 3 लेक्चर्स इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्सचे पूर्ण आठवड्यात. प्रॅक्टिकल M1 ला नाहीये, फक्त ट्युटोरियल त्या ठिकाणी 1 होईल. म्हणजे 1 तासाचा असतं ट्युटोरियल शक्यतो. तर 1 तास तुम्हाला त्या ठिकाणी ट्युटोरियलला द्यावं लागेल. आणि हे ट्युटोरियल बॅचेसमध्ये होतात. तुमच्या आता पूर्ण क्लासच्या बॅचेस वेगवेगळ्या पडतील, जसे की A, B, C किंवा D, जसं तुमची काउंट असेल तुमच्या क्लासचं त्या पद्धतीत. म्हणजेच की पूर्ण आठवड्यात तुम्ही इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1 या सब्जेक्टसाठी 4 तास देणार आहात. 3 थेअरीचे म्हणजेच की लेक्चर्स आणि 1 तास तुमचा लेक्चर ट्युटोरियल. आता इथे बघा, एक्झामिनेशन स्कीम बघूयात आपण, ठीक आहे. एक्झामिनेशन स्कीम मध्ये इन सेमिस्टर तुमची असणार आहे. मी इथे लिहितो इन सेम एक्झामिनेशन. ही असणार आहे तुमची एंड सेमिस्टर एक्झामिनेशन. त्याने फक्त इथे शॉर्ट फॉर्म लिहिलेत. ISE म्हणजे इन सेमिस्टर एक्झामिनेशन आणि EAC म्हणजे एंड सेमिस्टर एक्झामिनेशन, ठीक आहे. आणि इथे टर्म वर्क आहे. TW म्हणजे टर्म वर्क, PR म्हणजे प्रॅक्टिकल, OR म्हणजे ओरल, ठीक आहे. तर बघा, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1 साठी तुमची इनसेम 30 मार्काची असणार आहे आणि 70 मार्काची तुमची एंड सेमिस्टर असणार आहे. ट्युटोरियल वर्क तुम्हाला 25 मार्काचा असणार आहे. तर ट्युटोरियल वर्क म्हणजे काय की तुम्हाला त्या ठिकाणी क्वेश्चन्स दिले जातात. एक फाईल असू शकते किंवा एखादं मॅन्युअल असू शकतं. ते तुम्हाला त्या ठिकाणी कंप्लीट करून सबमिट करायचं असतं. त्याचं तुम्हाला 25 मार्क तिथून भेटून जातात. आणि हे जर सगळं आपण टोटल केलं 30 + 70 + 25 तर ते 125 होत आहे. आणि हे 125 मार्क तुम्ही मिळवले तर तुम्हाला त्या ठिकाणी क्रेडिट्स भेटतील. ते क्रेडिट्स कसे कसे आहेत ते बघूयात. तर बघा, क्रेडिट्समध्ये पण प्रकार आहेत. थेअरीचे तुम्हाला 3 क्रेडिट्स आहेत. म्हणजे इनसेम आणि एंडसेम मिळून जे तुमचे मार्क्स होतील त्यामधून तुम्ही 40 मार्क काढले तर तुम्ही त्या ठिकाणी 3 क्रेडिट्स मिळवाल. म्हणजे इथे बघा, मी सांगतो शेजारी, एंड सेमिस्टरचे 70 मार्क आणि हे तुमचे इन सेमिस्टरचे 30 मार्क.
म्हणजे 100 मार्क, आणि या 100 पैकी तुम्ही जर त्या ठिकाणी 40 मार्क काढले तर तुम्ही त्या ठिकाणी थिअरीचा त्या ठिकाणी हा जो 3 क्रेडिट आहे, हा 3 क्रेडिट तुम्हाला हे 40 मार्क काढल्यानंतर भेटणार. आणि हा जो ट्युटोरियलचा 1 क्रेडिट आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी हे जे टर्म वर्क आहे 25 मार्काचं हे कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार. आणि असे टोटल तुम्हाला 4 क्रेडिट्स त्या ठिकाणी भेटतील. म्हणजेच की तुम्हाला जर इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1 हा जो सब्जेक्ट जर क्लिअर करायचा असेल, पूर्ण करायचा असेल, पास व्हायचं असेल, तर तुम्हाला थिअरीचे 3 क्रेडिट म्हणजेच किती कसे भेटतील, 100 पैकी 40 मार्क काढून, आणि इथे ट्युटोरियल मधून 1 क्रेडिट मिळून तुम्हाला हे टोटल 4 क्रेडिट मिळवायचे आहेत. 4 क्रेडिट जर तुम्हाला भेटले तर तुम्ही त्या ठिकाणी या ठिकाणी हा सब्जेक्ट कंप्लीट करता, पास होता. तर त्यामध्ये ट्युटोरियल तर तुम्हाला आरामात भेटेल, आणि इथे राहिला विषय थिअरीचा, तर तो थिअरीचा सब्जेक्ट देखील तुम्ही या ठिकाणी 40 मार्क काढून कंप्लीट करू शकता. आपल्या ॲपवर इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1 चा कोर्स अवेलेबल आहे, तो तुम्ही जाऊन पाहू शकता. लिंक याचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. ॲप डाउनलोड करा, लॉग इन करा, स्टोअर सेक्शनमध्ये जाऊन त्या ठिकाणी डेमो लेक्चर्स पहा आणि कोर्ससाठी एनरोल करा, कारण की खूप कमी वेळ तुमच्या आता इन सेमिस्टरसाठी राहिलेला आहे. प्रिपरेशन पटकन झाली पाहिजे. ठीक आहे. आता पुढच्या गोष्टी बघायला गेलं तर हे खालचे सब्जेक्ट्स आहेत आपले, जसं की इंजिनिअरिंग फिजिक्स, इंजिनिअरिंग केमिस्ट्री, त्यांच्यासाठी देखील सेम पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा, थिअरीसाठी या ठिकाणी 4 तास असतील, प्रॅक्टिकलसाठी 2 तास असतील, इन सेमिस्टर 30 मार्काची, एंड सेमिस्टर 70 मार्काची, आणि इथे प्रॅक्टिकल आहे, इथे टर्म वर्क नाही, तर इथे प्रॅक्टिकल आहे, ते 25 मार्काचं आहे. टोटल 125 होतात. त्यामधले आता हे क्रेडिट्स बघा, हे क्रेडिट्स 4 क्रेडिट जर तुम्हाला मिळवायचे असतील तर 4 क्रेडिटसाठी तुम्हाला या इंजिनिअरिंग फिजिक्स आणि केमिस्ट्री जो कोणता तुमचा सब्जेक्ट असेल त्यामध्ये 100 पैकी 40 मार्क्स काढून तुम्ही त्या ठिकाणी पास व्हाल, आणि मग तुम्हाला हे 4 क्रेडिट्स मिळतील. आणि हा क्रेडिट 1 हा या प्रॅक्टिकलचा आहे, 25 पैकी जे सबमिशन प्रॅक्टिकल वर्क असेल त्याचा आहे. आणि या पूर्ण सेमिस्टरमध्ये ओरल एक सुद्धा नाहीये, एकाही सब्जेक्टला तुम्हाला ओरल नाहीये. ओरल तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयर पासून म्हणजेच की थर्ड सेमिस्टर पासून सुरू होईल. आता पुढचे देखील सब्जेक्ट मी जास्त एक्सप्लेन करत बसत नाही, तुम्हाला पॅटर्न या ठिकाणी कळला, टेबल्स कळले, कॉलम्स कळले, म्हणजेच की तुम्हाला पुढचे सब्जेक्ट जसे की SME असेल, BEE BXA असेल, प्रॉब्लेम अँड प्रोग्रामिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणजेच की आपलं PPS असेल, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स असेल, तर हे सब्जेक्ट तुम्ही त्या पद्धतीने पाहू शकता. सगळ्यांचं त्या ठिकाणी सेमच आहेत. या ठिकाणी आपण बघायला गेलं तर SMEला 4 क्रेडिट, BXA आणि BEला 4 क्रेडिट, PPSला आणि इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्सला 4 क्रेडिट, वर्कशॉपला या ठिकाणी 1 क्रेडिट आहे. तर वर्कशॉपचं बघा, प्रॅक्टिकल असेल तुमचं 2 तासाचं पूर्ण एका वीकमध्ये, म्हणजेच की एकदाच असेल कोणत्या तरी एका दिवशी, ते 2 तासाचं कंटिन्यू असेल, आणि त्याचं प्रॅक्टिकल होईल तुमचं. तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये वर्कशॉप जाऊन त्या ठिकाणी ते जे काही गोष्टी आहेत त्या कराव्या लागतील वर्कशॉपमध्ये जाऊन. त्याला तुम्हाला 25 मार्क आहेत, आणि त्याचं तुम्हाला एक वर्कशॉपचं मॅन्युअल किंवा फाईल देखील बनवावी लागते. ती सबमिट केली की तुम्हाला त्या ठिकाणी हे 1 क्रेडिट भेटून जातील. तर आता आपण हे टोटल गोष्टी बघूयात की कशा होत आहेत. तर बघा, या ठिकाणी टोटल तुमचे पूर्ण वीकमध्ये थिअरीचे 16 तास होतील, प्रॅक्टिकलचे 10 तास होतील, आणि ट्युटोरियलचा 1 तास होईल. हे पूर्ण आठवड्याचं झालं. मार्क्स विषयी बघायला गेलं तर मार्कांमध्ये 150 मार्क तुम्हाला सगळ्या सब्जेक्टचे मिळून इनसेमचे होतील. त्यानंतर 350 तुमचे मार्क पूर्ण सगळ्या सब्जेक्टचे मिळून एंड सेमिस्टरचे होतील. ट्युटोरियलचे 25 मार्क असतील, प्रॅक्टिकलचे 125 होतील टोटल सगळ्या सब्जेक्टचे मिळून, आणि ह्या सगळ्याचं जर मिळून बेरीज केली तर ती 650 मार्क्सांची त्या ठिकाणी होत आहे. मी ते चुकून क्रेडिट म्हटलं असतं तर क्रेडिट नाही, हे मार्क्स आहेत. हे 150, 350, 25, 125 आणि 650. आता थिअरीमध्ये तुम्हाला 16 क्रेडिट्स भेटणार आहेत टोटल, प्रॅक्टिकलमध्ये 5 भेटणार आहेत, आणि ट्युटोरियलमध्ये 1 भेटणार आहे. आता हे 5 अधिक 1 हे जे 6 क्रेडिट्स आहेत ना, तर हे 6 क्रेडिट्स तुम्हाला लिटरली म्हणजे फ्रीमध्ये भेटल्यासारखं म्हणता येईल. फ्री म्हणजे फ्री नाही, तुम्हाला सबमिशन करावे लागतील. प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल तर नाही आहेत, पण ट्युटोरियल अशा गोष्टी करून तुम्हाला हे आरामात भेटतील हे 6 क्रेडिट्स. आणि उरले त्या ठिकाणी 16 की ते तुम्हाला रिटर्न एक्झाम, डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम देऊन त्या ठिकाणी जे 100 पैकी 40 मार्क काढून तुम्हाला पास करून हे 16 क्रेडिट मिळवायचे आहेत. असे टोटल तुमचे फर्स्ट सेमिस्टरमध्ये क्रेडिट होतात 22 क्रेडिट. म्हणजे फर्स्ट सेमिस्टरमध्ये तुमचे क्रेडिट किती आहेत? 22. जर हे तुम्ही 22 क्रेडिट मिळवले तर तुम्ही ते फर्स्ट सेमिस्टर क्लिअर करता पूर्ण सगळ्या सब्जेक्टमध्ये. आता समजा याच्यातला एखादा सब्जेक्ट तुमचा फेल झाला, तुम्ही एखाद्या सब्जेक्टमध्ये बॅकलॉग राहिला, तर इन केस सपोज इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1 ते 4 क्रेडिट आहेत, तर काय होणार? तुम्ही तो सब्जेक्ट पास नाही केला तर याचा अर्थ काय? 22 मधून
जे टोटल क्रेडिट्स आहेत ते 4 क्रेडिट्स तुम्हाला मिळणार नाहीत. जर एक सब्जेक्ट तुमचा फेल असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 18च क्रेडिट फर्स्ट सेमिस्टरमध्ये मिळतील. आणि जर तसं झालं तर तुम्हाला सेकंड सेमिस्टरमध्ये जाऊन तो सब्जेक्ट क्लिअर करून मग ते क्रेडिट मिळावे लागतील. मग ते क्रेडिट मिळाले मग तुमचा तो सब्जेक्ट पास झाला. आता टेबल 2 बघूयात की जो सेकंड सेमिस्टरचा आहे या ठिकाणी. तर इथे बघा सेमच सगळे कॉलम आहेत. कोर्स नेम, कोर्स कोड, टीचिंग स्कीम, एक्झामिनेशन स्क्रीन आणि क्रेडिट इथे देखील सेमच आहे बघा. इंजिनिअरिंग मॅथमेटिक्स 2 येतं आता तुम्हाला सेमिस्टर 2 मध्ये, की जसं ते थिअरीचे 4 तास असतील, ट्युटोरियल एक असेलच, इनसेम 30 मार्काची, एनसेम 70 मार्काची, टर्मवर्क 25 मार्काचा आणि टोटल क्रेडिट या ठिकाणी 5 आहेत. वर किती होते या ठिकाणी 4च क्रेडिट होते M1 ला, पण या ठिकाणी M2 ला 5 क्रेडिट आहे. म्हणजेच की तुम्ही समजू शकता मॅथमेटिक्स इंजिनिअरिंग मध्ये किती महत्त्वाचं आहे. आता या सेमिस्टर मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग असणारे वर्कशॉप नाहीये आणि या ठिकाणी या प्रोजेक्ट बेस्ड लर्निंगला 2 क्रेडिट सुद्धा आहेत. म्हणजे असा सब्जेक्ट देखील तुम्हाला खूप मदत करतो क्रेडिट्स मिळवण्यामध्ये. आणि या सेमिस्टर 2 मध्ये तुम्हाला एकूण 22 क्रेडिट्स मिळवायचे आहेत. म्हणजेच की बघा सेमिस्टर 1 चे तुमचे 22 क्रेडिट्स आणि तुमच्या सेमिस्टर 2 चे 22 क्रेडिट, असे जर तुम्ही पूर्ण 44 क्रेडिट्स पूर्ण वर्षामध्ये मिळवले तर तुम्ही सेकंड इयर मध्ये त्या ठिकाणी सगळे सब्जेक्ट क्लिअर करून जाऊ शकता. पण तुम्हाला समजा एखादा सब्जेक्ट तुमचा त्या ठिकाणी फेल होत असेल, बॅक राहत असेल, तरी देखील तुम्ही सेकंड इयर मध्ये जाऊ शकता. कसं तर या 44 पैकी 50% जे क्रेडिट्स आहेत तुम्ही मिळवायचे. म्हणजेच की पूर्ण फर्स्ट इयर मध्ये, म्हणजे की सेमिस्टर 1 चे 5 सब्जेक्ट, सेमिस्टर 2 चे 5 सब्जेक्ट, म्हणजेच की ते झाले ते 10 सब्जेक्ट. तर त्या 10 सब्जेक्ट्समध्ये सगळं जे वर्कशॉप PBL वगैरे आहे ते सगळं मिळून तुम्ही टोटल क्रेडिटच्या 50% क्रेडिट्स म्हणजेच की किती 22 क्रेडिट्स मिळवले तर तुम्ही सेकंड इयर मध्ये त्या ठिकाणी एंट्री करू शकता. इथे बघा तुम्हाला ऑडिट कोर्स देखील आहे सेकंड सेमिस्टर मध्ये. आय गेस फर्स्ट सेम मध्ये देखील होता. हो आहे बघा, ऑडिट कोर्स 1 आणि इथे ऑडिट कोर्स 2. फिजिकल एज्युकेशन, एक्सरसाइज अँड फील्ड ऍक्टिव्हिटीज देखील आहे. एन्व्हायरमेंटल स्टडीज अँड 2, पण त्यांना मार्क्स क्रेडिट वगैरे काही नाही. तर हे सगळे आपले टेबल्स होते फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टरचे, की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की कशा पद्धतीने सब्जेक्ट्स आहेत, सब्जेक्ट कोड्स आणि त्या ठिकाणी क्रेडिट्स, सेमिस्टर एक्झामिनेशन, ट्युटोरियल, प्रॅक्टिकल सगळं डिटेल तुम्हाला या टेबलमध्ये भेटणार आहे. त्यामुळे हा टेबल नीट समजून सांगणं गरजेचं होतं. तर खाली आपण जर बघायला गेलो, ह्या इन्स्ट्रक्शन्स आहेत की जे तुम्ही रीड करू शकता, गाईडलाईन्स आहेत त्या रीड करू शकता. आता प्रत्येक सब्जेक्टचा सिलेबस कसा बघणार ते मी या ठिकाणी सांगतो. आता हा पहिला आपला सब्जेक्ट आहे इंजिनिअरिंग मॅथमेटिक्स 1, त्याचा आपण सिलेबस बघूया. तर बघा टीचिंग स्कीम सगळ्यात पहिल्यांदा दिली असेल. थेरी किती असणार 3 hours पर वीक, पूर्ण आठवड्यात 3 तास तुम्हाला द्यावेच लागतील, म्हणजे 3 लेक्चर होतील पूर्ण आठवड्यात. ट्युटोरियल त्या ठिकाणी तुमचे 1 होईल पूर्ण आठवड्यामध्ये. क्रेडिट्स 4 आहेत टोटल या सब्जेक्टला. एक्झामिनेशन स्कीम पाहायला गेलं तर इनसेम तुमची 30 मार्काची, एंड सेमिस्टर 70 मार्काची, टर्मवर्क 25 मार्काचं. पुन्हा त्याच गोष्टी पुन्हा दिलेल्या आहेत. प्री रिक्वेस्ट दिलेलं असतं की म्हणजे हा जो सब्जेक्ट आहे तो शिकण्यासाठी तुम्हाला पहिल्यापासून काय आलं पाहिजे, तर डिफरन्शिएशन आलं पाहिजे, इंटिग्रेशन आलं पाहिजे, मॅक्झिमम मिनिमा, डिटर्मिनंट्स अँड मॅट्रिसेस. तर प्रत्येक सब्जेक्टसाठी प्री रिक्विजिट्स त्या ठिकाणी दिलेले असतात की त्या गोष्टी तुम्हाला आल्याच पाहिजे. म्हणजेच की तुम्हाला हे पुढचे सब्जेक्ट, हा जो सब्जेक्ट आहे तो सोपा जाईल. म्हणजेच की असं काय नाही की एखाद्याला हे समजा येत नाही त्या गोष्टी मग त्याला हा सब्जेक्ट बसून नाही दिलं त्यांना, तसं काय नाहीये, आल्या पाहिजेत. म्हणजे असं फक्त त्यांचं म्हणणं आहे की या गोष्टींवर या सब्जेक्ट मधल्या कन्सेप्ट डिपेंड आहेत, त्यामुळे तुम्हाला आल्या पाहिजे. ते प्री रिक्विजिट आहेत. ठीक आहे. कोर्स ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणी दिलेले आहेत, तुम्ही रीड करून घ्या. प्रत्येक सब्जेक्टसाठी कोर्स ऑब्जेक्टिव्ह आहे. कोर्स आउटकम देखील आहे की ज्याला CO म्हणतात. आता ह्याच्यामध्ये 5 कोर्स आउटकम आहेत, त्यामुळे CO1, CO2 असं 5 पर्यंत या ठिकाणी दिलेले आहेत. बघा आता कोर्स कंटेंट ऍक्च्युअल मध्ये आता आपला सिलेबस त्या सब्जेक्टसाठी सुरू होतो. आपल्याला एकूण त्या ठिकाणी 6 युनिट असतात, 4, 5 आणि हे 6 युनिट. प्रत्येक युनिटचं नाव तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. डिफरन्शियल कॅल्क्युलस, फुरियर सिरीज, पार्शियल डिफरन्शिएशन, ऍप्लिकेशन ऑफ पार्शियल डिफरन्शिएशन, लिनियर अल्जेब्रा, मॅट्रिसेस, सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स, लिनियर अल्जेब्रा, आयगन व्हॅल्यूज अँड आयगन वेक्टर्स अँड डायगोनलायझेशन. आता तुम्हाला ना बघताना हे नावं जी आहेत ती जराशी अशी मोठी आणि किचकट वाटत असतील, पण तसं काही नाहीये. तुम्ही जर याचा नीट कन्सेप्ट समजून घेतल्या, या न्यूमेरिकलचे आता हा M1चा सब्जेक्ट आहे, न्यूमेरिकल नीट सॉल्व्ह करून बैठले, प्रॅक्टिस केली तर तुम्ही हे तुम्हाला गोष्टी आरामात समजून जातील. आणि हे याचं जे बेसिक आहे ना ते 11-12चं जे डिफरन्शिएशन इंटिग्रेशन आहे ते मोस्ट ऑफ दी कनेक्टेड आहे ह्याला. त्यामुळे तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर असल्या तर
खूप त्या ठिकाणी तुम्हाला मदत होणार आहे. आणि जरी नसत्या तरी काही हरकत नाही, तुम्ही आपल्या ॲपवरील जो M1चा कोर्स आहे तो तुम्ही एनरोल करू शकता. त्यामध्ये इरफान सरांनी पूर्ण बेसिक कन्सेप्ट पासून तुम्हाला शिकवलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना जरी तुमचा बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसला तरी, कारण की त्या ठिकाणी बेसिक कन्सेप्ट समजून मग या ठिकाणी आपण शिकवलेले आहेत लेक्चर्समध्ये. तर बघा या ठिकाणी युनिट 1 बघूया आपण. युनिट 1 मध्ये बघा काय काय असणार आहे तुम्हाला, की रोल्स थेरम, मीन्स व्हॅल्यू थेरम, इथे कॉमा आहे बघा, कॉमा म्हणजेच की त्या कन्सेप्ट आहेत त्या तुम्हाला शिकायच्या आहेत. मग टेलर सिरीज अँड मॅक्लॅरेन सिरीज, मग परत कॉमा, एक्सपान्शन अँड फंक्शन्स युजिंग स्टँडर्ड एक्सपान्शन, अशा पद्धतीने जे कन्सेप्ट आहेत ते तुम्हाला प्रत्येक या युनिटमध्ये दिलेले आहेत. आता इथे बघा 8 आवर्स लिहिलेलं आहे, प्रत्येकासाठीच 8 आवर्स असं लिहिलेलं आहे. त्याचा अर्थ काय की हे युनिट कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला 8 आवर्स द्यावे लागतील, म्हणजेच की 8 आवर्स म्हणजेच की 8 लेक्चर्स तुम्हाला करावे लागतील. म्हणजे बघा इथे प्रत्येक युनिटला 8 आवर्स आहेत, म्हणजे की 48 लेक्चर्स, म्हणजे की 48 आवर्स केल्यानंतर तुम्हाला हे कन्सेप्ट समजणार आहेत, असं सिलेबसनुसार सांगितलं जातं. तर हे झालं आपलं युनिट्स. इथे प्रत्येक सब्जेक्टसाठी टेक्स्टबुक दिलेले असतात सिलेबसमध्ये, तर टेक्स्टबुक कोणत्या तुम्ही वापरू शकता. तर इथे बघा या 2 टेक्स्टबुक त्यांनी सजेस्ट केलेले आहेत, त्या तुम्ही यूज करू शकता. हे रेफरन्स टेक्स्टबुक म्हणू शकतो, आणि खाली रेफरन्स बुक देखील दिलेले आहेत. त्या रेफरन्स बुक कोणत्या, तर त्या देखील खूप सारे दिलेले आहेत. 6 रेफरन्स बुक दिलेले आहेत. या थोड्या एक्सपेन्सिव्ह बुक्स असतात, पण तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही तुमच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या लायब्ररीमध्ये जावा, तिथे 100% तुम्हाला ह्या बुक्स भेटतील. आता गोष्ट येते ती बुक्स विषयी सांगायचं झालं तर बुक्स लोकल पब्लिकेशनच्या देखील अवेलेबल असतात, त्याच्यावरती आपण डिफरंट व्हिडिओ बनवू. ट्युटोरियल अँड टर्म वर्क. आता इथं बघा ट्युटोरियल कसे होतात किंवा तुमच्या इतर प्रॅक्टिकल देखील आहेत. तर प्रॅक्टिकल असे होतात तर तुमच्या बॅचेस पाडले जातात आणि त्याची साईज असते ती मॅक्झिमम 22 स्टुडंटची असते. तुम्हाला या ठिकाणी टर्म वर्कसाठी 6 असाइनमेंट कंप्लीट करायचे आहेत, युनिट 1 टू युनिट 6 पर्यंतच्या. आणि अशा पद्धतीने तुम्हाला हे जो इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1 होता त्याचं मी सगळं एक्सप्लेनेशन केलेलं आहे. आता पुढचा सब्जेक्ट या ठिकाणी आला इंजिनिअरिंग फिजिक्स, याचं देखील सेम त्या ठिकाणी दिलेले आहे. बेसिक इन्फॉर्मेशन, त्यानंतर कोर्स आउटकम, मग युनिट 1 ची त्याच्यामध्ये ज्या कन्सेप्ट आहेत त्यानंतर युनिट 2, आणि खाली गेलं तर युनिट 6 पर्यंत आपण येतो. आणि मग बुक्स अँड रेफरन्स बुक, गाईडलाईन्स अँड इन्स्ट्रक्शन्स. इथे आता गाईडलाईन्स फॉर स्टुडंट लॅब मॅन्युअल. आता या सब्जेक्ट तुम्हाला लॅब मॅन्युअल बनवायचे आहे, त्याच्यासाठी इन्स्ट्रक्शन दिलेला आहे की जे तुमचे फॅकल्टी टीचर्स देखील सांगतील. आता बघा इथे तुम्हाला एक्सपेरिमेंटची लिस्ट दिलेली आहे. आता हा जो इंजिनिअरिंग फिजिक्स सब्जेक्ट आहे त्याच्यासाठी त्यांनी वर्क दिलेलं आहे एक्सपेरिमेंटचं. ते 8 त्यामधील 8 कोणतेही तुम्हाला एक्सपेरिमेंट करायचे आहेत, परफॉर्म करायचे आहेत, आणि त्याचं लॅब मॅन्युअल देखील बनवायचं आहे. बघा आता इथे ठिकाणी तुमचे 14 एक्सपेरिमेंट आहेत, या 14 मधून 8 तुम्हाला करायचे आहेत, आणि सजेस्टेड डेमॉन्स्ट्रेशन एक्सपेरिमेंट देखील दिलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. म्हणजे बघा ओव्हरऑल सांगायला गेलं ना तर ही जी PDF आहे सिलेबसची ती तुम्ही तुमच्या जवळ ठेवा, पूर्ण ते बघत राहा अधूनमधून, कारण की त्यावरच तुम्हाला सगळ्या गोष्टी समजणार आहे. आता पुढचा सब्जेक्ट आहे सिस्टम इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग. सेम आहे त्याच पद्धतीने. मी फक्त या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगत होतो की कशा पद्धतीने सिलेबस तुम्हाला जी PDF आहे ती वाचायची आहे, कशा पद्धतीने यूज करायची आहे. आता प्रत्येक सब्जेक्टसाठी त्यांनी खाली पूर्ण डिटेल सिलेबस प्रत्येक युनिट वाईज दिलेला आहे, म्हणून एवढी मोठी ही जी PDF आहे ती बनलेली आहे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल की सिलेबस SPP पुणे युनिव्हर्सिटीचा फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचा कसा पाहायचा आहे. आता पुढच्या 4 वर्ष तुम्हाला अशाच पद्धतीची PDF उपलब्ध करून दिली जाईल, आणि तीच तुम्हाला फॉलो करायची आहे. ती कशी रीड करतात ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये समजून सांगितलं आहे. जाता ही आठवण एक आणखीन करून देतो की M1चा कोर्स आपल्या ॲपवरती उपलब्ध आहे. तो पाहण्यासाठी ॲप डाउनलोड करा आणि लवकरात लवकर एनरोल करा. परीक्षेसाठी प्रिपरेशन तुम्हाला लवकर कंप्लीट करायचे आहे. ठीक आहे, काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये त्या ठिकाणी तुम्ही कमेंट करू शकता. आणि आपण भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. स्टार्ट अँड जस्ट डू इट. व्हेरी ऑल द बेस्ट.